नगरपालिका मतदानादरम्यान महाड आणि रोह्यामध्ये झालेल्या राड्यावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेली आहे। महाडमधील राड्या प्रकरणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर दंडेलशाहीचे आरोप केलेत। दंडेलशाही मोडीत काढा असं आवाहन त्यांनी केलं होतं। यावर युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले। रोह्यात भाजपच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारलं, यावर दरेकर काय बोलणार असा सवाल त्यांनी केला। अशा प्रकारची दंडेलशाही गुंडगिरी ही महाड शहराच्या वैचारिक वारशाला शोभणारी नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की आता निवडणुकीत उरलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ही दंडेलशाही मोडून काढण्याचं काम महाड शहरातले व्यापारी, सुसंस्कृत नागरिक आणि मतदारांनी करण्याची आवश्यकता आहे। रोह्यामध्ये सुनील तटकरेवरती आपण काय बोलणार, अनिकेत तटकरेवरती आपण काय बोलणार, किंवा तिथल्या असणाऱ्या राष्ट्रवादीच्या गुंडांवरती आपण काय बोलणार, हे आता आम्हाला सांगा। आपण माळला आव्हान केलं, मग उद्या रोह्याला काय आव्हान करणार आहात? आणि मग जो काय सभ्यपणा आहे तो आपण दाखवत असताना खरी वस्तुस्थिती आपण माहिती घ्यायला पाहिजे। म्हणून भाऊंना माझी विनंती आहे की शिवसेना भाजप ही जी काय घट्ट मैत्रीची युती आहे ती तशीच चालू राहू द्या, तशीच अवैध राहू द्या। अरे जे भ्रष्टाचारीसाठी आज उद्या अडकणार आहेत त्यांची आज बाजू तुम्ही घेता, या अत्यंत शोकांतिक आहे।